नागपुर के ग्रामीण क्षेत्र कफ्था ग्राम पंचायत के आयोजन में जागतिक महिला दिवस मनाया गया। इस महिला दिवस पर सैकड़ों की संख्या में महिलाएं उपस्थित थी। नागपुर कामठी मार्ग के 2 नंबर नाके के समीप बापू कुटीर सेलिब्रेशन में कफ्था ग्राम पंचायत की ओर से जागतिक महिला दिन का कार्यक्रम रखा गया, जिसमें कई महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इस जागतिक महिला दिवस का कार्यक्रम कफ्था ग्राम पंचायत के सरपंच नीलेश डाफरे द्वारा आयोजित किया गया। इस कार्यक्रम के दौरान सर्वधर्म समभावना को ध्यान में रखकर इस कार्यक्रम को और विशेष बनाया गया। कफ्था ग्राम पंचायत एक मिसाल है, जहां पर सभी धर्म के जाति के लोग रहते हैं और एक दूसरे के भाईचारे के साथ सभी एकजुट होकर रहते हैं। कफ्था के सरपंच ने यह एक मिसाल कायम की। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलित की गई। महिलाओं के लिए रंगारंग कार्यक्रम की प्रस्तुति की गई। साथ में सभी महिलाओं को भेंट स्वरूप वस्तु भी दी गई। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आपण सर्व धर्म समभाव एक सिद्धून दिली आहे। आपल्या कवठा गावाचा काय सांगा? निश्चितच कवठा मसाला हे नुसतं गाव नसून हा पूर्ण भारत देश आहे। या माझ्या गावात प्रत्येक पंथाचे, प्रत्येक जाती धर्माचे लोक वास्तव्याला असल्यामुळे सर्वांची मर्जी राखणं एक सरपंचाचं प्रामाणिकपणाचं कर्तव्य असते आणि ते कर्तव्य मी माझे सन्मान्य सदस्य, माझ्या गावातले नागरिक, आमचे बचत गट, शाळेच्या शिक्षिका किंवा अंगणवाडी सेविका या सर्वांच्या मदतीनं हा एक म्हणजे एकोप्याचा कार्यक्रम करायचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच कवठा ग्रामपंचायत करत असते। आणि कवठाची काय ओळख झालेली आहे? नक्कीच याच्या अगोदर जे लोक होते प्रस्तावित, त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं तशा प्रकारे त्यांनी काम केलं नाही। शेवटी लोकांनी एक आपण वारंवार वोटिंग करतो पण आपलं बेनिफिट काही होऊन नाही राहिला है। तो एक बार इसको देखे देखते त्या चक्कर मध्ये हे सर्व बॉडी एकमतानं गावाच्या लोकांनी निवडून आणली आहे। आता कवठा प्रॉपर कवठा जर म्हटलं तर कवठा गावामध्ये आता कामं शिल्लक राहिलेले नाहीये। तिथले पूर्ण कामं जवळपास संपलेली आहे। आता एक मसाला गाव आहे आमचा रेवणी, त्याच्यानंतर गोविंदगड म्हणून एक आमचं वार्ड क्रमांक 1 आहे। तिथं नाल्याची वगैरे खूप आता गरज आहे आणि आता पूर्ण फोकस आमचं वार्ड नंबर 3 आणि वार्ड नंबर 1 म्हणजे गोविंदगड या 2 भागात राहणार आहे। बाकी तर सगळीकडे व्यवस्था जवळपास संपत आलेली आहे।